उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे चमचमीत अशी भज्यांची आमटी, अगदी कमी साहित्यामध्ये. तर मध्यम आकाराचे 2 कांदे या पद्धतीने कापून तव्यावर चांगले कलर बदलेपर्यंत ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचे आहे. भाजताना यामध्ये तेल घालायचं, अर्धा चमचा. तर हा बघा, असा कांदा भाजला गेला पाहिजे. कांदा कचवट राहायला नको किंवा जास्त करपून जायला नको, काळपट व्हायला नको, नाहीतर भाजीची चव बदलते. तर अशा पद्धतीने हा कांदा भाजून झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि तवा गरम असतानाच यामध्ये अगदी थोडं जिरं घालायचं. यानंतर यामध्ये थोड्या कोथिंबिरीच्या काठ्या मी यामध्ये घालते. कोथिंबीर असली तीही तुम्ही थोडी यामध्ये घालू शकता. त्यानंतर 1 इंच आल्याचे काप, चार 5 लसूणच्या पाकळ्या, एक चमचा धनेपूड. तवा गरम आहे त्यामुळे यावर हे असं थोडं परतवून घ्यायचं. आणि आता हा मसाला गार झाला की मिक्सरमध्ये यात मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून याचं वाटून घ्यायचं. तर आता भज्यांची आमटी म्हटली तर यासाठी भजी आपल्याला तयार करायची आहे. तर भजी तयार करण्यासाठी 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं. तर ही वाटी पूर्ण भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे. ही स्टीलची वाटी साधारण आकाराची जी असते ती भरून बेसन पीठ यामध्ये घेते आहे. आणि वाटल्यास थोडं अजून बेसन पीठ यामध्ये ॲड करू शकता. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या त्या घालते. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला, बारीक कापलेली कोथिंबीर, थोडी हळद, भज्यांच्या पिठाच्या साहित्यानुसार यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि भजी म्हटलं की थोडीशी जास्तीची करायची, कारण घरामध्ये लहान असो वा मोठे, भज्यांचा घमघमाट सुटला की अगदी सर्वजण खायला तयार होतात. त्यामुळे थोडी भजी जास्तीची करा. यामध्ये तुम्ही थोडा सोडाही ॲड करू शकता. तर आता हे संपूर्ण मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि नेहमीप्रमाणे आपण जसं भज्यांचं पीठ तयार करतो तसंच यामध्ये पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचंय, भिजवून घ्यायचं. तर आता हे असं पीठ तयार झालेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं. आणि आता हे तेल गरम झालं की नेहमीच्याच पद्धतीने भजी तळून घ्यायची आहे. भजी तळताना खूप मोठी अशी तळू नका, कारण आपण यांना भाजीमध्ये घालणार आहे. त्यामुळे लहान साईजची अशी ही भजी तळून घ्यायची आहे. छान गोल्डन कलरवर ही भजी या पद्धतीने तळून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची आहे. तेल चांगलं तापलेलं असलं की भजी तळायला वेळ लागत नाही, अगदी पटापट तळून होतात. तर आता ह्या आमटीचा म्हणजेच ह्या भाजीचा रसा तयार करण्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही. यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर किंवा आवडीनुसार कमी जास्त, तुम्हाला किती तिखट हवी आहे भाजी त्यानुसार, चिमूटभर हळद,
अगदी तेल थोडं गरम झालं की लगेच त्यात मिरची घालायची. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मिरची पावडर करपू द्यायची नाही. आणि यामध्ये आता वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण घालायचं. तर चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे. तर मसाला चांगला परतवून झाला की यामध्ये पाव चमचा गरम मसाला किंवा तुम्ही कुठलाही जो मसाला वापरत असाल तो मसाला यात टाका आणि पुन्हा थोडं परतवून घ्या. मसाला परतवून झाला की यामध्ये पाणी घालायचं आवश्यकतेनुसार. पण पाणी थोडं जास्तीचं घाला, कारण हा जो रस्सा आहे हा भजी सोक करून घेणार आहे. त्यामुळे थोडं पाणी जास्तीचं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी घातलं की रशाला चांगली उकळी येऊ द्यायची 4 ते 5 मिनिटांसाठी हाय टू लो फ्लेमवर. रशाला उकळी आली की यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार. भज्यांमध्येही मीठ आहे त्यामुळे मीठ जरा सांभाळून घालायचं. म्हणून रशाला उकळी आल्यावर मी यामध्ये मीठ घालते. आणि मीठ घातल्यानंतर तळून घेतलेली भजी यामध्ये घालायची. भजी शेवटी घालायची, नाहीतर मग ती जास्त विरघळून जाऊ शकतात. तर आता ही भजी टाकली की गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि 1 मिनिट ह्या भज्यांना उकळी येऊ द्यायची. तेल मात्र टाकताना मसाल्यामध्ये थोडं कमी घाला, कारण भजी तळलेली असतात. तर आता 2 मिनिटं झाले की लगेच गॅस बंद करायचा आणि ही भज्यांची भाजी किंवा आमटी बनून तयार आहे. यावर कोथिंबीर घालायची.